प्रवीण नामदेव पाटील, माझी पत्नी रंजना प्रवीण पाटील ही 2 पंचवार्षिकपासून सरपंच या पदावर कार्यरत आहे. आमच्या इथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये संतोष लालचंद शिवणेकर हा ग्रामसेवक आलेला आहे. सदर ग्रामसेवक याने पहिले चांगलं काम केलं, परंतु त्यानंतर ग्रामसेवकाने त्याचे रंग दाखवणे चालू केले. 15 वित्त आयोगाचे 42 लाखाचे काम दुसऱ्याच्या नावे ई टेंडर काढून याने केले. त्या कामांचा पूर्ण निकृष्ट दर्जाची कामं केले. गटारीचं 12 लाखाच्या कामाच्या आसाऱ्या दिसत आहेत आता सुद्धा. त्या कामांमध्ये ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, बऱ्याच वेळा वाद झाले. सदर कामांच्या बाबतीत माझी पत्नी त्याला बोलली, पत्नीला अरेरावीची भाषा केली. पत्नी तुमचं डोकं ठिकाणावर नाही, मला पैशांनी बुजण्याची धमकी दिली. याच्यावरच तो थांबला नाही. त्याचं सतत वागणं असं विचित्र स्वरूपाचं झालेलं असून त्याच्या बदली संदर्भात याला तात्काळ इथून बदली करण्यात यावी या संदर्भात 7 वेळा आयुक्तापासून आयुक्त, जिल्हाधिकारी, डेप्युटी सीओ सर्वांकडे, बीडीओ मॅडम सर्वांकडे मी तक्रारी अर्ज केले आम्ही. परंतु तक्रारी अर्जांची दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाईलाजाने आज सकाळी 7 वाजता आम्ही कुलूप ठोकलेला आहे. जोपर्यंत आम्हाला पंचायत समिती पाचोरा यांच्याकडनं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला लावलेलं कुलूप खोलणार नाही, हा आम्ही निश्चय केलेला आहे. आणि उलट त्याने जे 15 वित्त आयोगाच्या कामांमध्ये जो घोळ करून ठेवलेला आहे त्याच्या बाबतीत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या बदलीची व चौकशीची मागणी केली आहे. पण 1.5 महिन्यापासून सततचा पाठपुरावा असल्यावरही वरिष्ठ कार्यालयाने कसलीही दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने माझ्या पत्नीने ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलेला आहे. भ्रष्टाचारामध्ये 15 वित्त आयोगाचे 42 लक्ष रुपयाचे कामं झालेले आहेत. 15 लक्ष मध्ये 12 लक्ष रुपयाची बस स्टँड कडे जाणारी गटार आहे व प्रत्येक मराठी शाळा, उर्दू शाळा इथं शौचालय आहे. शौचालयाचे कामं सुद्धा चांगल्या प्रतीचे नाहीत. आणि हा ग्रामविकास अधिकारी हा सतत सदस्य महिला सरपंच असल्यावर ते भान राहत नाही त्याला. फोनवर फक्त चांगलं बोलतो, नंतर अरेकारीची भाषा करतो. त्यामुळे याची तात्काळ इथून उचलबांगडी व्हावी अशी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व झालेल्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी. नाही तर यापुढे उपोषण करण्यात येईल.